नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलो आणि आज शनिवार आहे बरं का. काल शुक्रवारी नेहमीप्रमाणे दर शुक्रवारी जसा जातो तसं काल जाता आलं नाही. काल एका माझ्या पुतण्याचं लग्न होतं, तर त्यामुळे काल मी लग्नाला गेलो होतो म्हणून काल मी सिंहगडावर गेलो नाही. त्याच्याऐवजी मी आज सिंहगडावर जाऊन आलो शनिवारी. शनिवारी सिंहगडावर जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. अर्थात या आनंदाची सुरुवात काही फार चांगली नाही झाली, कारण 5 वाजता कर्वे पुतळ्याला बस येते असं समजून मी 5ला 5 मिनिटं कमी असताना बस स्टॉपवर पोहोचलो. रिक्षातनं उतरलो तर त्या बस स्टॉपवर असलेले रिक्षेवाले मला म्हणाले की साहेब, अहो तुमची बस तर गेली की. म्हणजे मी त्यांना सिंहगडावर जाणारी बस आहे का, गेली का वगैरे काही विचारलं नव्हतं. त्यांनी माझा अवतार बघून ओळखलं की हे सिंहगडचे बसवाले आहेत. तर त्यामुळे त्यांनी मला आपणहून माहिती पुरवली की तुमची बस गेलेली आहे. अरे बापरे. म्हणजे शनिवारी येण्याचा हा एक महत्वाचा फायदा असतो ना, की माझ्या घरापासून, मी पौड रोडवर राहतो, मनाच कॉर्नर, शिवतीर्थनगर, तर तिथून मला कर्वे पुतळ्यापाशी एक बस मिळते आणि ती 5 वाजता असते आणि मी इथे, ती बस सकाळी एवढी फास्ट येते, मी 5:30 पर्यंत पोहोचते आणि मग 5:30ला गड चढायला लागता येतं, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी. आणि ऊन व्हायच्या आत आरामात उतरून येऊ शकतो. म्हणून मी त्या बसने जायचं ठरवलेलं होतं की शनिवारी जायचंय तर त्या बसने जाऊ, मजा करू नये. बरं, त्या बसमध्ये आणखीन एक काय आहे की ती औंधवरनं येते, तर त्यामुळे औंधवरनं येणारे जे नेहमी सिंहगडावर येणारे लोक आहेत त्यांचीही भेट होईल. फार दिवसात झालेली नाहीये ती, तर त्यामुळे मला त्या बसने येण्यामध्ये खूप उत्सुकता होती. पण ती बस गेलेली होती. मग काय करणार. मग तिथून आपला गेलो स्वारगेटला. स्वारगेटला 5:45ची बस मिळाली. त्या बसने इथे आलो. मी 5:45ची बस साधारणतः 6:30ला वगैरे आली इथे. मी पायथ्याशी पोहोचलो. म्हणजे पायथ्याशी म्हणजे कळलं ना, सिंहगडाच्या पायथ्याशी सिंहगड क्रिकेट स्टेडियम मध्ये. मग तिथे जरा वॉर्मिंग अप वगैरे केलं आणि साधारणतः असं 6:45ला वगैरे गड चढायला लागलं. म्हणजे तसंही लवकर होतं बरं का, म्हणजे त्यावेळेलाही असं काय ऊन बिन फार नव्हतं ते. पण गंमत अशी झाली ना की आज शनिवार असल्यामुळे केवढी गर्दी होती. तर एवढे लोक सिंहगडावर चढतायत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते, तर त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मला एकंदरीत लोक व्हिडिओ आवडतात बरं काढतो का. तुमचा. मला फार मजा वाटली. म्हणजे मी शुक्रवारी येतो धाडसी त्यावेळेला काय, सिनियर बहुतेक सिटीजन्स. वेळेला, बहुतेक वेळेला फार काही गर्दी वगैरे नसते. आणि मला भेटले तर उतरणारे लोक भेटतात, चढणारे क्वचित कोणी भेटले तर असं आहे ते. तर आज म्हणजे काय, चढणारेही भेटत होते, उतरणारेही भेटत होते, त्यामुळे खूप लोक होते. मग प्रत्येकाशी अशा छोट्या छोट्या गप्पा मारत 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 मी आरामात पोचलो. किती वाजता, मी साधारणतः 6:45ला चालायला सुरुवात केली ना, तर मी जवळजवळ 9 वाजता वगैरे पोचलो. अरे हा, त्याच्यामध्ये फार विचित्र प्रकार झाला बरं का. साधारणतः असं 8:45च्या सुमाराला मी तो जो शेवटचा रॉक पॅच आहे ना तिथे पोचलेलो होतो. आणि तिथे बघितलं ना काय, तिथे चक्क जमीन तापायला लागलेली होती. तो रॉक पॅचचा खडक तर चक्क तापलेला होता. तर त्यामुळे, आणि नंतर सुद्धा असा मुरमाळ आहे ना वाट ती, तर त्यामुळे मी तिथे चक्क चपला घातल्या. शेवटचा जो पॅच आहे तो शेवटचा भाग मी चपला घालून चढलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चपला घालून मला चालणं अतिशय अवघड झालं. मला त्या चपलांचं असं लोंढं वगैरे वाढत होतं, त्याच्यातनं माझे पाय नीट पडत नव्हते, मला चालता येत नव्हतं. तर इतका वेळ अनवाणी चालल्यानंतर चपला घालून चालण्याची सवय होईपर्यंत खरं तर पुणे दरवाजा येऊन पोचलेला होता. पण ते जे काय नऊचं दूध होतं, नऊचं ऊन होतं ना, मी दूध म्हणत होतो, नऊचं ऊन होतं ना, ते मात्र चटका देणार होतं बरं का, चटका देणार होतं. तरी सुद्धा ना,
ते वाटेत जे लोक भेटत होते, जे मला त्यांची मजा बघायला मिळत होती, त्याच्यामुळे मी एकदम खुश होतो. वा फार खुश होतो. फार वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले मला. तर त्यामुळे आज सर्व लोकांच्या सहवासात गडावर चढाई ही एक वेगळी मजा मी अनुभवली. तसे तसे मी काही फार कोणाचे फोटो काढले नाहीत. मी ऍक्च्युली माझ्या कॅमेऱ्यावर त्यांचे फोटो काढण्यापेक्षा मी त्यांच्या कॅमेऱ्यावर त्यांचे फोटो काढून दिले. त्यांना त्यांचे फोटो त्यांच्या कॅमेऱ्यावर काढून दिले. त्यांनाही बरं वाटलं ना, ते ग्रुपनी वर येत आहे तर सगळ्या ग्रुपचा फोटो. तर मजा आली अशी. तर ते जे फोटो आहेत तर ते मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यामध्ये दत्ताच्या घरापाशी, मेटावर दत्ताचं हॉटेल आहे ना, तर तो दत्ताच्या घरावरून जाणार, त्याच्या हॉटेलच्या मागून त्याच्या घरावरून जाण्याची वाट मला आज दिसली. म्हणजे मला ती माहिती होती, पण अशी आताच्या सध्याच्या परिस्थितीत की काही गवत नसताना वाट अशी स्पष्ट दिसत होती. आणि त्या वाटेवर मी खालूनच बघितलं तर एक चाफ्याचं झाड होतं. ते चाफ्याची पांढरी फुलं बघून ना मला इतकं बरं वाटलं. कल्पना करा, ऊन तापायला लागलेलं आहे, ऊन त्यावेळेला तापायला लागलेलं होतं, गरम होत होतं, दमलेलो होतो, आणि चाफ्याचं ते झाड आणि पूर्ण पांढऱ्या फुलांनी मढलेलं ते चाफ्याचं झाड नजरेला पडलं ना, तसं इतकं छान वाटलं ना, काय विचारू नका. अरे काय विचारू नका असं म्हणायचं नाही का? नाही. तुम्ही दत्ताला म्हटलं, अरे दत्ता, तुमच्या घरामध्ये केवढं मोठं चाफ्याचं झाड आहे. मला हो मग 50, 60, 70 वर्ष जुनं आहे, कुणी आमच्या पूर्वजांनी लावलेलं. मी म्हणलं अरे, आणि आता ते केवढं पूर्ण झाड फुललेलं आहे ते. तर ही ही तुझी संपत्ती तू इतके दिवस माझ्यापासून दडवून ठेवलेली होतीस, तर पण आज मला ती दिसलेली आहे. त्यांनी मला गंमत काय सांगितली माहितीये का? काय होतं, पूर्वी म्हणे लग्नामध्ये मुंडावळ्या चाफ्याच्या फुलाच्या असायच्या. कारण या दिवसामध्ये कुठल्याच झाडाला फुलं नसायची, त्या झाडाला पानं नसायची. तर त्यामुळे लग्नामध्ये लग्नामध्ये हार तुरे, माळा, गुंडावळ्या सगळं चाफ्याचं. आह! माझ्या डोळ्यासमोर दत्ता नवरदेव म्हणून चाफ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधलेला माझ्या डोळ्यासमोर आला. आणि नवरी मुलगी पण चाफ्याच्या मुंडावळ्या बांधलेल्या आहेत, आणि दोघं एकमेकांना चाफ्याच्या फुलांचे हार वाहतायत, आणि आजूबाजूचे लोक सुद्धा चाफ्यांची फुलं त्यांच्यावर उधळतायत. आ हा हा हा, त्या कल्पनेनेच मला इतकं छान वाटलं ना. वा, काय रोमॅन्टिक गोष्ट आहे. तर मग दत्ताशी गप्पा मारल्यानंतर मी त्या वाटेने चाफ्याच्या झाडा खालून दत्ताच्या घरावरून, मग आता ते जे मारुतीचं देऊळ आहे ना, ज्याचा जीर्णोद्धार करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, तर त्या वाटेने गेलो. त्या वाटेने मी जात असताना तिकडे बघितलं तर एक ट्रेकर जोडपं, म्हणजे ट्रेकर जोडपं का म्हटलं की दोघांच्या इकडे मोठ्या मोठ्या सॅक्स होत्या, आणि त्या काढून ते बसलेले होते. आणि त्यांच्या बरोबर त्यांचं मोठं पामेरियन कुत्रं होतं, पांढरं शुभ्र. तर ते जे दृश्य दिसलं ना, ते इतकं सुंदर दृश्य दिसलं. बरं, ती जागा मला माहिती नव्हती बरं का, म्हणजे बसण्याच्या दृष्टीने ती योग्य जागा आहे हे मला माहिती नव्हतं. त्या दोघांच्यामुळे मला कळलं, आणि ते तिथे बसलेले आहेत म्हणजे ते नक्कीच नेहमी येणारे सिंहगड प्रेमी ट्रेकर असणार हे मी ओळखलं. नंतर आमच्या गप्पा पण झाल्या. म्हणाले की अरे, पूर्वी तर इथे खूप, जेव्हा देऊळ मोठं होतं, आता देवळाचा जीर्णोद्धार चाललाय म्हणून जरा त्याचे छप्पर वगैरे कमी केलेले आहे ते. तर पूर्वीचं त्याचं छप्पर होतं, त्याच्यामध्ये इतकी छान इथे सावली असायची, आम्ही नेहमी इथे विश्रांती घ्यायचो.
आणि समोरचं ते दृश्य पण खूप छान होतं नाही. तर अशी ती एक सुंदर जागा सापडली. जोडप्यानी सिंहगड चढताना, अरे, जोडप्यानी सिंहगड चढताना कुठे कुठे थांबावं आणि सिंहगडाचा निसर्ग कसा अनुभवावा. तर अशा रोमॅन्टिक जागांची माझ्याकडे एक मोठी यादी आहे बरं का. आता माझ्या बरोबर कोणीच नसतं, मी एकटा असतो, पण मी सुद्धा बऱ्याच वेळेला त्या जागांवर बसतो आणि तिथून जो निसर्ग दिसतो ना, सिंहगडाच्या दऱ्या खोऱ्या दिसतात, तर त्याचा आनंद मी एकटा असताना सुद्धा एन्जॉय करतो. आणि मग त्यावेळेला मी कल्पना पण करतो की माझ्या बरोबर ही असती तर, ती असती तर, इथे बसून गप्पा मारायला किती मजा आली असती, किती रोमॅन्टिक वाटलं असतं. तर अशा सिंहगडाच्या रोमॅन्टिक जागांची माझ्याकडे यादी आहे. पण या यादीमध्ये हे असे जे रोमॅन्टिक जोडपी असतात ना, म्हणजे ट्रेकर असू दे नाही तर नुसती रोमॅन्टिक जोडपी असू दे, तर ते त्या यादीमध्ये नेहमी भर घालत असतात बरं का. वेगवेगळ्या सीझन मध्ये ही रोमॅन्टिक जोडपी वेगवेगळ्या जागा शोधून काढतात आणि त्यामुळे सिंहगड चढून जातानाचा रोमांस असा प्रत्येक वेळेला वाढत जातो तो. आहाहाहा. तर अशी ही रोमॅन्टिक जागा सापडली. आणि मग काय, असा सिंहगड चढून जाताना खूप मजा आली. त्याच्यामध्ये उल्लेखनीय म्हणेन ना, तर मला दोन जी जोडपी दिसली, त्यांची आठवण मी कधी विसरणार नाही. एक होती आई आणि मुलगा. आई आणि मुलगा बरं का, कॉलेज मधला, म्हणजे आता 12वी झालेला मुलगा आणि त्याची अशी पस्तिशीच्या आसपासची अतिशय सुखवस्तू समृद्ध गृहिणी, असे दोघं जण गडावर आलेले होते. आणि ते शॉर्टकटनी आलेले होते आणि शॉर्टकटनी उतरत होते. मला ते उतरत असताना भेटले. त्यांच्या आणि माझ्या गप्पा झाल्या, त्या 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 फारच छान झाल्या. म्हणजे बघा ना, की आई आणि मुलाचं नातं, जेव्हा तुम्ही मुलाबरोबर असा सिंहगड चढता उतरता, सिंहगडचा ट्रेक करता, तर त्यावेळेला ते नात्याला काही एक वेगळंच डायमेन्शन येतं असं मला नेहमी वाटतं. बरं, मुलांच्या करता आजकालचे पालक खूप काय काय करतात, पण त्या बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना, तर त्यांना चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं किंवा त्यांना चांगले क्लासेस, चांगले इक्विपमेंट अशा स्वरूपात असतात. पण त्यांच्या बरोबर वेळ खर्च करणं आणि तो वेळ अशा अशा वातावरणात खर्च करणं, ह्याचं महत्व जे आहे ना, ते मला जास्त वाटतं. आणि असं त्या गृहिणीचंही मत होतं. त्यामुळे ती मुलाबरोबर जेव्हा जमेल तेव्हा अशी सिंहगडवर नेहमी येत असते. मला त्या गृहिणीचा, त्या आईचा अतिशय आदर वाटला. आणि हे तिने ज्या शब्दात सांगितलं, ज्या सहजतेने सांगितलं ना, ते मला फार आवडलं. ही एक गोष्ट. त्याच्यानंतर उतरत असताना मला एक साधारणतः 50शीतले वडील आणि साधारणतः 30ला पोचलेली त्यांची मुलगी, असे दोघ जण येत होते. आणि ती मुलगी जरा अशी थोडी गुटगुटीत होती, तर त्यामुळे तिला तो चढणं खूप जीवावर आलेलं होतं. पण 50शीतले वडील एकदम फिट, एकदम काटक, उंच आणि एकदम फिट फिगर त्यांची. तर ते त्या मुलीला असा हात देऊन तिला एनकरेज करून वर घेऊन येत होते. दुरून मी बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे आई वडील असतील, म्हणजे वडील आणि मुलगी असेल. म्हणजे हे मुलगा आणि मुलगी, म्हणजे दोन ऍडल्ट रोमॅन्टिक जोडी नाही आहे, तर हे जे नातं आहे ते बेसिकली वडील आणि मुलीचं किंवा काय काका वगैरे, म्हणजे हे असं अशा प्रकारचं नातं आहे, रोमॅन्टिक नातं नाहीये. हे लांबूनच ते ज्या प्रकाराने चालत येत होते त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं. नंतर ते माझ्या शेजारी येऊन बसले. तर एका हॉटेलपाशी मी बसलेलो होतो आणि तिथे चांगली सावली होती, तर तिथे ते येऊन बसले. त्या मुलीचं ते वडील इतकं छान कौतुक करत होते आणि तिला इतक्या छान शब्दात एनकरेज करत होते ना, तर तर त्यांच्या त्यांच्या त्या बोलण्यातला जो प्रेम भाव होता ना, तो प्रेमळपणा होता ना, आणि ते ज्या पद्धतीने मुलीला मोटिवेशन करत होते ना, त्याच्यावरून मला लक्षात आलं
की आता ही म्हणजे तिशीला पोचलेली मुलगी आणि वडील यांच्यातले जे नातेसंबंध आहेत ते फारच घट्ट असले पाहिजेत. ते नाही म्हणजे ऍडल्ट मुलांच्या बरोबर पेरेंट्सना ऍडल्ट मुलांच्या बरोबर पेरेंट्सना अशा प्रकारांनी त्यांच्या बरोबर राहता येणं, बोलता येणं, ही गोष्ट जरा अवघड झालेली आहे. ती जर तुम्ही प्रयत्नपूर्वक त्याचा सराव केलेला नसेल तर ते नंतर नंतर त्याच्यामध्ये एक नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, है ना. तर ते ज्या प्रकाराने करत होते ना, तर त्याच्यामध्ये ते दोघही एकमेकांना नीट समजून घेऊ शकत होते आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन होतं, त्यांच्यातला जो संवाद होता तो फार घट्ट होता. मी त्यांच्या बोलण्यावरनं माझ्या लक्षात आलं. मी वडिलांना विचारलं, मी म्हणजे तुमचं तर कौतुक आहेच, पण तुमच्या मुलीचंही कौतुक आहे की तिला आपल्या वडिलांच्या बरोबर गडावर यावंसं वाटलं. हेही कौतुकास्पद आहे. त्याने नाही नाही, आमचं खूप चांगलं जमतं. तसं तसं मी एकंदरीत बघून ठेवलेलं आहे, वडिलांचं आणि मुलीचं जरा जास्तच चांगलं जमतं बरं का. म्हणजे वडिलांचं आणि मुलापेक्षा वडिलांचं आणि मुलीचं जरा नातं घट्ट असतं, असं एक माझा समज आहे. म्हणजे बरं, दुसरं एक उदाहरण मी सांगितलंच तुम्हाला की आईचं आणि मुलाचं नातं आहे ना, टीनेजर मुलगा आणि आई. तर हे 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 जे असे ही अशी जी नात्यांची उदाहरणं सिंहगडाच्या टफ वातावरणामध्ये बघायला मिळतात ना, तर त्यावेळेला त्याच्यातला नाजूकपणा फार छान स्पष्ट होतो. त्यामुळे हे अशा लोकांना बघायला मला फार आवडतं. आणि ते बघायला मिळत असल्यामुळे मला असं मी एकटा आहे वगैरे असं कधी जाणवत नाही बरं का. म्हणजे त्या लोकांच्या मधलं जे नातं असतं त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्याशी माझ्यासारखे दोन चार शब्द, दोन चार मिनिटं बोलतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक जिव्हाळा निर्माण होतो आणि ते सुद्धा त्या जिव्हाळ्याने त्यांच्याशी बोलतात, हे मला जाणवत होतं. तर अशी मजा आली खूप आज सिंहगड चढायला. ही मजा जी आहे ना ती बेसिकली सिंहगड चढायला जे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे मुलींचे ग्रुप, मग फॅमिलीज असे जे आलेले होते ना, तर त्या सगळ्यांना ऑब्झर्व करायला मी आज खूप, आणि त्यामुळेच मला वेळ लागला. अरे मी 7ला वगैरे चढायला सुरुवात केल्यानंतर मी 9ला वगैरे पोचलो. त्याचं बेसिकली कारण ते होतं. आणि पुणे दरवाजात गेल्यानंतर काय, पुणे दरवाजात सगळ्या पायऱ्या आणि दरवाजा तिथे हे प्रचंड तापलेलं होतं. त्यामुळे मी तिथे अजिबात थांबलो नाही, लगेच उतरायला सुरुवात केली. मग उतरताना एक वेगळाच अनुभव आला बरं का. आता मी उतरायला सुरुवात केली तर त्यावेळेला चढणारे लोक कमी होते, आणि उतरणारेही कमी होते. तर त्यामुळे उतरताना उतरताना मला एकांत अनुभवायला मिळाला आणि तोही मी तितकाच एन्जॉय केला. म्हणजे रखरखीतपणा, तापलेला खडक, मी चपला घालून उतरलो अर्थात, तापलेली खडकाळ वाट, रखरखीत डोंगर, हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. आणि याच्यामध्ये एकांत आम्ही खूप एन्जॉय केला. बरं, मी चपला घालतो. चपला घालून चालताना काय होतं माहितीये का, की चपलांना अशी ग्रीप वगैरे नसते. त्यामुळे शूज घातलेले लोक जितके बेदरकारपणाने चालू शकतात किंवा बेदरकारपणाने पाय टाकतात, कारण बुटांना ग्रीप आहे, तर त्यामुळे ते असे थोडे बिनधास्त चालतात. ते तसं चपलेचं होत नाही. पाय सांभाळून सांभाळून टाकावा लागतो. आणि सांभाळून टाकताना आपण असं नकळत सगळं ऑब्झर्व करत असतो की सरफेस कसा आहे, अँगल कसा आहे जमिनीचा, किंवा खडकाचा, किंवा एखाद्या दगडाचा. तर असं सगळं आपलं ऑब्झर्वेशन, अगदी मायन्यूट ऑब्झर्वेशन चाललेलं असतं ते. तर तसं मायन्यूट ऑब्झर्वेशन करता करताना त्या वाटेशी आपण केव्हा एकरूप होतो, कारण आपल्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाच विचार नसतो. त्या वाटेशी आपण असे पूर्ण एकरूप होतो, त्या वातावरणाशी एकरूप होतो. आणि ते रखरखीत वातावरण असताना सुद्धा ना, तो जो एकरूपपणा आहे ना, तो मला भयंकर भावतो होतो. तर तो मी असा खूप एन्जॉय केला. आणि मग वाटेमध्ये काय, सोनाबाईंच्याकडे मी थोडा वेळ बसलो, तिथे जे लोक बसलेले होते त्यांच्याशी गप्पा मारल्या, दत्ताकडे बसलो, दत्ताशी गप्पा मारल्या. असे वाटेत थांबत थांबत गप्पा मारत मारत
आणि तोही गप्पा मारण्याचा भाग मी एन्जॉय केला. एकटा निसर्गाशी एकरूप होऊन चालणं आणि चालताना माझ्या शरीराच्या होणाऱ्या वेगवेगळ्या हालचाली, हे चपला घालून उतरताना ना, आता चपलेला ग्रीप नसते, तर त्यावेळेला नकळत ना, जसं काय आपल्या पायात चपला नाहीयेत किंवा चपला ज्या आहेत त्या फक्त वाटेत वाटेतले दगड, धोंडे, काटे-कुटे किंवा बारीक बोचणारे दगड ह्याचा पायांना स्पर्श होऊ नये एवढाच त्या चपलेच्या तळव्याचा म्हणजे सोलचा उपयोग असतो तो, है ना. पण आपले पाय नकळत ग्रीप घेत असतात बरं का. म्हणजे पायाचे सगळे मसल्स ऍक्टिव्हेट असतात आणि ते त्या जमिनीप्रमाणे त्याच्या सगळ्या मुवमेंट होत असतात, त्याचे शेप बदलत असतात. आणि आपला पाय असा चपलेतून जमिनीला ग्रीप घेत असतो. आता मला आठवत नाहीये की जेव्हा मी बूट घालून सिंहगड चढायचो किंवा उतरायचो, तर त्यावेळेला माझे तळपाय किंवा पावलं इतकी ऍक्टिव्हेट असायची का ती सुद्धा बधीर झालेली असायची, बरं. कारण त्यांना इन्फॉर्मेशन मिळायची नाही आणि त्यांनी काही ऍक्टिव्हिटी करावी. जसं आता चपला घालून उतरताना मी पायानी जमीन पकडण्याचा प्रयत्न करतो, तर असं काही बूट घालून करायचो की नाही मला आता आठवत नाहीये. तुम्ही जर बूट घालून उतरत असाल तर बूट घालून उतरताना तुमची पावलं आणि तळपाय आणि पावलाचे आणि तळपायाचे मसल्स हे उतरताना नीट उतरता यावं म्हणून पूर्णपणे ऍक्टिव्हिटी करत असतात का ते एखाद्या म्हणजे मी त्याला असं म्हणतो की एक प्लास्टर घालतो ना, हात मोडला पाय मोडला की आपण प्लास्टर घालतो ना, तर तसं प्लास्टर मध्ये ते असल्यामुळे ते सॉर्ट ऑफ डिॲक्टिव्हेट झालेले असतात. म्हणजे डेड नाही म्हणणार पण डिॲक्टिव्हेट झालेले असतात. कसं असतं तर बूट घालणारे जे लोक आहेत त्यांनी जरा त्यांची पावलं आणि त्यांचे तळपाय कितपत ऍक्टिव्हेट असतात आणि कितपत डिॲक्टिव्हेट असतात. माझं असं मत आहे की कदाचित त्यांचे अँकल सुद्धा ना फार अँकलचे जे मसल्स आहेत ते सुद्धा फार काम करत नसतील. कारण बुटाचं जे पॅडिंग असतं त्याच्यामध्ये ते घट्ट बांधले गेलेले असतात असं मला आठवतं आहे ते. तर त्यामुळे मोकळेपणाने त्यांना काही हालचाल करायला स्कोप राहत नसेल, इव्हन अँकल्सना सुद्धा. आणि त्यामुळे कदाचित ना त्यांच्या गुडघ्यावर जास्त भार येत असेल. तर त्यामुळे चढताना किंवा उतरताना गुडघ्यावर भार येतो म्हणून ट्रेकिंग पोल वापरा वगैरे असं जे सांगितलं जातं ना, तर ते गुडघ्यावर एवढं भार येण्याचं कारण बेसिकली त्यांचं अँकल पासूनचे खालचे पायाचे जे मसल्स आहेत ना ते मोस्टली डिॲक्टिव्हेट असतील. पण गुडघ्यापासूनचा पुढचा जो त्यांचा पाय आहे तो मात्र ऍक्टिव्हेट असतील आणि सगळं जे लोड आहे ते त्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर येत असतील आणि त्यामुळे गुडघेदुखी हा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागत असेल असा माझा अंदाज आहे. हा, तर सांगायचा मुद्दा काय, मग खाली आल्यानंतर काय झालं की काहीतरी आता मला वाटतं 12:30-1 वगैरे वाजलेले आहेत, तर ऊन फार होतं. तर मी काय म्हटलं की आता उन्हात नको, आज जरा या झोपडीत बसून हा व्हिडिओ करूया. तर झोपडीत बसून व्हिडिओ करायचा, तर मी म्हटलं आता काय इथे मागे तर काही व्ह्यू नाहीये. नेहमी कसा की मी जेव्हा हा व्हिडिओ करतो त्यावेळेला एक तर 4K असतो, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वाईड अँगल कॅमेरा असतो. तर वाईड अँगल मध्ये असा मागे तर काही तुम्हाला व्ह्यू दिसणार नाही, मागे तुम्हाला ही झोपडीची झडप दिसेल फक्त ती, है ना. तर त्यामुळे मी काय म्हटलं की मग आता आपण मी माझं हे जे डोल्बी ऑन आहे ना त्याच्यावर मी हा आता व्हिडिओ करतोय. मी डोल्बी ऑनचा उपयोग आतापर्यंत फक्त युट्यूब लाईव्ह करण्याकरता केलेला आहे. मी डोल्बी ऑनचा उपयोग कधीही व्हिडिओ रेकॉर्ड करण्याकरता केलेला नाहीये. तर म्हटलं ही संधी चांगली आहे, तर या संधीचा उपयोग करून आपण डोल्बी ऑनवर आता व्हिडिओ रेकॉर्ड करून बघूया. आणि डोल्बी ऑनचा कॅमेरा तर चांगला आहेच, प्रश्नच नाहीये, पण साऊंड क्वालिटी जास्त चांगली येते. तर त्यामुळे
आणि एवढा मोठा, अरे मी असं बघून ठेवलंय बरं का, आता हा व्हिडिओ बघा, आता जवळजवळ 25 मिनिटाचा होतोय. तर डोल्बी ऑन वर मला, जर माझा व्हिडिओ 25 मिनिटाचा झाला असेल, तर त्याचा ऑडिओ डोल्बी ऑन वर मला एडिट करता येत नाही. एवढी मोठी फाईल डोल्बी ऑन वर एडिट होत नाही बरं का. म्हणजे आता ही काही जीबीची फाईल होईल ना ती, तर एवढी म्हणजे निदान एक अराउंड 7-8 जीबीची वगैरे होते ती. तर एवढी मोठी फाईल, वरचा ऑडिओ, मी फक्त डोल्बी ऑनवर ऑडिओ एडिट करण्याचा प्रयत्न केलाय, तर तो ऑडिओ नीट एडिट होत नाही. पण मग जर ह्याच्यावरच व्हिडिओ केला असेल तर इथे सोय काय आहे डोल्बी ऑनवर, की ऑडिओ रेकॉर्ड करत असताना त्याच्यावर प्रोसेसिंग होतं. आणि आता हे मी व्हिडिओ रेकॉर्ड केला की ते सगळं प्रोसेसिंग होऊनच मग तो सेव्ह होत होतो. तर त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे हा असाच्या असा युट्यूबवर अपलोड करू शकतो. अर्थात मी तसं करणार नाही. मी माझं नाव बिव टाकणार, फोन नंबर टाकणार, सिंहगड वगैरे असं थोडीफार नावं बिवं लिहिणार याच्यावरती. त्याच्यानंतर मध्ये बघा खोकताना, घसा कोरड्यामुळे खोकताना, तर तो मी जरा सायलेंट करतो. मी कट नाही करत, मी तो सायलेंट करतो. तसं किरकोळ एडिटिंग आहे ना तेवढं मी करणार, पण बाकी एडिटिंग किंवा ऑडिओ एडिटिंग मला काहीच करावं लागणार नाही. आता पंचायत अशी झालेली आहे की इथे मला तो प्रश्न पहिल्यापासून मनात होता की आता मी सावलीत बसलेलो आहे, 12:30-1ची वेळ, म्हणजे सूर्य डोक्यावर आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर असा चांगला प्रकाश वगैरे पडत नाहीये. पण मी मगाचपासून मधनं मधनं बघतोय की माझ्या चेहऱ्यावर या व्हिडिओमध्ये कितपत प्रकाश आहे. तर तो ओके आहे प्रकाश. म्हणजे मला नाही वाटत की मी व्हिडिओ एडिट करत असताना मी कलर ग्रेडिंग वगैरे किंवा इव्हन काही ब्राईटनेस वाढवणं वगैरे असं काही करायची गरज वाटेल असं मला वाटत नाहीये. किंवा निदान या वेळेला मी तर करणार नाही आहे. काय शेवटी युट्यूबवर तो कसा दिसतोय, काही कलर ग्रेडिंग न करता करून बघायला हरकत नाही इथे, है ना. तर तर या निमित्ताने सांगायचा मुद्दा काय आहे की या निमित्ताने डोल्बी ऑन वर हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत असल्यामुळे हा पण एक मला आज एक्सपेरिमेंट करता आलेला आहे, है ना. तर हा, तर आता एक मुद्दा लक्षात आला का. मागच्या शुक्रवारी मी म्हणजे चढायला उशीर केला आणि मी दत्ताकडे पोचलो त्यावेळेला उन्हामुळे मी हैराण झालेलो होतो. आणि दत्ताकडे मी बसलेलो असताना चक्क माझ्या मनामध्ये असं आलं की नको आता वर जायला, अगदी पुणे दरवाजापर्यंत पण नको जायला, चला इथूनच खाली जाऊया, इथूनच खाली जाऊया असं माझ्या मनात आलं. आणि मी फटकन निर्णय घेतला आणि मी दत्ताच्या हॉटेल पासून म्हणजे मेटावरूनच खाली आलेलो होतो. पण आज सिंहगड चढायला सुरुवात केली त्यावेळेलाही मला मी अर्ध्यातनं परत आलो म्हणून काय गिल्टी बिल्टी वाटलेलं नव्हतं. आणि आज तर मी ते विसरून गेलेलो होतो. अरे उतरताना मला आठवण झाली, अरे मागच्या वेळेला दत्ताकडे मी गप्पा मारत बसलो होतो ना, तेव्हा मी त्याला सांगितलं, अरे दत्ता आज मी वर जाऊन आलो, पण मागच्या वेळेला आठवतंय ना मी इथूनच खाली गेलेलो होतो. हे असं त्यावेळेला मला आठवलं ते. पण मला बरं वाटलं ते की मागच्या वेळेला नाही माझा मूड राहिला तर मी उतरून आलो. पण त्याच्यावरनं माझ्या फिजिकल फिटनेस बद्दल माझ्या मनात काय संशय निर्माण झाला नाही आणि माझ्या मनामध्ये काही अपराधी भावना निर्माण झालेली नव्हती. हे त्यावेळेलाही मला जाणवलेलं होतं. त्या व्हिडिओमध्ये मी त्याची नोंद पण केलेली होती आणि आज मला त्याची आठवण पण झाली नव्हती. तशी गप्पा मारताना मला ते आठवलं ते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की मागच्या वेळेला आपण अर्ध्यातनं परत आलो होतो, यावेळेला तसं करायचं नाही, यावेळेला आपण वरपर्यंत जाऊन पोचायचंच, असं मी काय बिरवलेलं नव्हतं. आपलं नेहमीसारखं आपलं रुटीन आहे, है ना. जसं आपल्याला सिंहगडवर जायचं असतं, आठवड्यातून एक दिवस सिंहगडावर जावंच. आणि माझ्या रुटीन मध्ये तर शुक्रवारी सकाळी सिंहगडवर जायचं असं ठरलेलं आहे ना. त्याप्रमाणे मी आज मोकळ्या मनाने गेलेलो होतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अरे हा, एक गोष्ट सांगायची राहिली. मी उतरत असताना 4 मुलांचा एक ग्रुप भेटला आणि त्यांनी माझा पोर्ट्रेट मोड मध्ये इंटरव्ह्यू घेतला. काका तुम्ही किती वर्षाचे आहात, तर तुम्हाला कसा अनुभव आला. तर त्यांना असं वाटत होतं की बहुतेक पहिल्यांदाच आलो असेल सिंहगडावर. तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, अरे मी इथं काय दर शुक्रवारीच येतो. आणि मग मी त्यांना सल्ला दिला की
आपल्याला आपल्या शारीरिक क्षमतेबद्दलचे गैरसमज असतात. तर ते 70 वर्षाचा माणूस वगैरे कसा काय येतो वगैरे असं काही नाहीये ते. आपण जर आपल्या शरीराची क्षमता किती आहे याचा आपल्याला अंदाज नसतो. पण जर आपण येत राहिलो तर 70त काय, 80 मध्ये काय, 90 मध्ये सुद्धा आपण आरामात सिंहगडावर येऊ शकतो. तर सूत्र एकच आहे की येत राहिलं की येता येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. असा मी त्या व्हिडिओमध्ये तरुणांना संदेश दिलेला आहे तो. आणि मग तो किस्सा पण सांगितला मागच्या वेळेचा. ते जोशी काका होते ना, त्यावेळेला असंच एखादी मला विचारलं, इफ यू डोंट माइंड काका, तुमचं वय किती आहे? म्हटलं, अरे बाय द वे, इफ यू डोंट माइंड, एवढा संकोच करण्याचं कारण नाही. आणि मला तर विचारायचं कारण नाही. माझ्या बरोबर हे जे बसलेत ना, यांना विचार की तुमचं वय किती आहे. तर त्यांनी विचारलं, किती आहे वय तुमचं? झालं 79. तो तर चकणा झाला 79 ऐकून. तरुण वयामध्ये माणसाच्या शारीरिक क्षमतेबद्दल तरुणांचे खूप गैरसमज असतात. म्हणजे ते पर्टिक्युलरली मुलांचे गैरसमज, सिंहगड चढता येऊ शकतो का येत नाही, है ना, मॅरेथॉन पळता येते का येत नाही, हे अशा शारीरिक क्षमतेबद्दलचे असतात. आणि मुलींचे मुलींचे कुठल्या क्षमतेबद्दल असतात हे तुम्हाला गैरसमज असतात, हे तुम्हालाही माहिती आहे, हे सगळ्या मुलींनाही माहिती आहे. त्यामुळे बऱ्याच मुली मला चकित होऊन म्हणतात, अरे वा, कमाल आहे, माझी ही अपेक्षा नव्हती. हे हा विनोद होता बरं का. हा विनोद होता. चला, निघतो मग मी आता. बाय. तर आठवड्यातून एक दिवस सिंहगडवर येत जा. आठवड्यातून एक दिवस तरी सिंहगडावर यावंच यावं. ओके, बाय.